हमारा कैसा होगा भाई? रास्ता हम डामरी से जाएंगे, कड़ा से जाएंगे, सीधा ऊपर पहुंचेंगे। अच्छा, लाकड़ा उठा उठा के जाएंगे, सिक्युरिटी करेंगे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मला कोण थांबवणार या भन्नाट ब्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार आहात महाराष्ट्रातील हायेस्ट पॉईंट म्हणजे कळसुबाईच्या महाशिखरावर. चला तर मग हा रोमांचिक प्रवास सुरू करूया. आमचा प्रवास 8:45 सुरू होतो. आम्ही जाणार आहात ठाणे ते कसारा. चले गाइस, आमचे मित्र आलेले सगळे. तर 11 वाजलेले. सो फायनली आम्ही कसारात पोहोचलात. कसाऱ्यापासून ते बेस विलेज बारीपर्यंत जाण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल बुक केलं होतं. आयला शेवभाजीनं रोट्या खायला कसलं भारी वाटत नाही. सो फायनली आम्ही पोहोचलात कळसुबाईच्या बेस विलेज बारीमध्ये. आता आम्ही आमचं ट्रॅक सुरू करणार आहे. आता सध्या 1:30 वाजले आहे. आम्ही वरती गेला परत एक ब्लॉग शूट करणार आहे. चला आता आम्ही निघू. भेटू डायरेक्ट सूर्योदयाला. चला चला अरे चला भेटू आता सूर्योदयाला. हमारा कैसा होगा भाई? रास्ता हम डामरी से जाएंगे, कड़ा से जाएंगे, सीधा ऊपर पहुंचेंगे. अच्छा, लाकड़ा उठा उठा के जाएंगे, सिक्युरिटी करेंगे. चलो गाइस, आम्ही आता निघलेला आहे. पोचू काही वेळातच. आता रात्रीचे किती वाजलेत? रात्रीचे वाजले असतील 1:30 आता. 1:30 वाजलेला. आम्ही ट्रॅकला निघाला आहात. आमच्यासोबत आमचे खूप चांगला भैया आहेत. लाईटची गरज नाही आहे. 150च्या लाईटची ताजीवाद गरज नाही का. आज पौर्णिमाची रात आहे. तर बघा तुम्ही, चंद्र दिसतच आहे. चांदनी रात में चांदनी रात है, चांदनी हम तीनों साथ है. दुबईला जायचे मार्ग. आम्ही आता निघाला आहात कळसुबाईचे ट्रॅकला. किती वाजलेत भाऊ आज? 1:18. 1:18 रात्रीचे 1:18 ट्रेक चालू केलेला आहे. इथलचा तापमान तुम्हाला सांगू का 10 डिग्री सेल्सिअस असेल. खूप गारवा वाढलेला आहे. तर आमचा हौशी मित्र आदित्य आरती फोकस पण घ्यायचा जमतो. आमचा हौशी मित्र. सध्याला आमचे जे गाईड आहेत ते समाधान सर रस्ता शोधतात. पण माझं मत आहे थोडं पोरींसाठी थांबलं असतं काय बिघडलं असतं. सोबत बड़ा हरामी हो बेटा. आमचा गाईड समाधान रोंदाळे. समाधान सर, कुठून जायचं आपल्याला? गाईडला कळालेला आहे कुठून जायचं. A few moments later. माझा काही संबंध नव्हता. तो रिटर्न का आला मग? रिटर्न का आला? आमचा गाईड सध्या कन्फ्युज मध्ये आहे. तर त्याला काही करू शकत नाही आम्ही. त्याला एकदा रस्त्यावर लागू द्या, मग आम्ही तुम्हाला पुढल्या रस्ता दाखवतो कुठून जायचं किंवा नाही. हे घ्या कॅमेरा. कोण आहे? रात्रीचे 2 वाजलेले आहेत. कळसुबाईच्या ट्रॅकवर आम्ही निघालात. माहित नाही, आता खूप मोठं सफर आहे. चलो चला. घेतलेला आहे मी इथे. खूपच भारी ट्रॅक आहे. 1 नंबर ट्रॅक आहे. पण तुम्ही जरा नवीन असाल तर पाऊल वाटाने यावा. पाऊल वाटा पाहून यावा. वावरत बसू नका लोकांच्या. आमचा गाईड स्वतः कन्फ्युज्ड आहे.
फायनली आमचं ट्रेक अर्धा संपलेला आहे. नाही संपला आताशी 2-2.5 किलोमीटर आलं 4 किलोमीटर 1:12 झालेले आहेत. आम्ही खाली निघालात परत. अजून वरून 45 निघालेलो मिनिटं. आम्ही 10 वाजता. आत्ताशी अर्ध्या याच्यात आलो 1 वाजता. हां 3.5 तास झाले. तर विकेंडला येऊ नका. खूप म्हणजे खूप गर्दी असते. विवेक भाई, आपण किती वाजेपर्यंत पोहोचतात आता? आता आपल्याला जेवायला वाजणार आहे 3 आणि आपण रूमवर पोहोचतो 8 वाजता डायरेक्ट. तर आजचा ट्रेक आमचा 8 वाजता निघू. खूप इंटरेस्टिंग राहिलेला आहे. आम्हाला सकाळी खूप थंडी वाजू लागली ना, आता खूप गरमी होत आहे. डायरेक्ट 2 ताराचे 2 टेम्परेचर. ड्रायव्हरचे सकाळपासून 4 कॉल आलेले आहेत खालून. पण आम्ही काही अजून पोहोचला नाहीत त्यांच्यापाशी. काही क्षणातच आम्ही पोहोचताल. चला गर्दी वाढवायला चल. अरे काय मागची खूप बघा हे सुटलेलं आहे. खूप गर्दी आहे. रे वरच येऊ नका रे बाबा. अरे लय स्लॉट एवढा वरती आलात तर सोबत एक डोलो, एक पॅरासिटामॉल आणि डायक्लोफेनाक जेल हे घेऊन या. अरे तेच पण छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर. 2:15 वाजलेले आहेत. आमचं फायनली ट्रेक संपलेला आहे आता. दुपारचे सवाल दुपारचे 1:30 सव्वा सुरू केलता आम्ही. रात्री 1:30 चालू केलता. आज 1:30च्या नंतर आम्ही बरोबर 12 2:30 तास. वाजेपर्यंत आमचा ट्रेक संपला. म्हणजे खूप म्हणजे खूप थ्रिल होतं आमचं ट्रेक. तर आता आम्ही समाधानला विचारतो कसं वाटला त्याला ट्रेक. काय सक्सेसफुल लिडिंग आधी आलो त्यामुळे फायदा झाला माझ्या अनुभवाचा सगळ्यांना. खूप छान वाटतंय खरोखरच मला. समाधानला खूप मदत केली. निसर्गात फिरताना कचरा करू नका. आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा आणि पर्यावरण संरक्षण करा. बायको फुल सपोर्ट करू. लाईक शेअर और सबस्क्राइब करू. चला तर मित्रांनो, आजचा हा कळसुबाईचा ट्रेक ब्लॉग इथे संपतो. तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा ट्रेक खूपच अद्वितीय अनुभव देणारा होता. निसर्ग सौंदर्य, शिखरावरून दिसणारा नजारा आणि कळसुबाईचं मंदिराचे दर्शन हे खरंच अविस्मरणीय होते. जर तुम्हालाही आवडला असेल तर एकदा तरी कळसुबाई शिखराला भेट द्या. हा ट्रेक तुम्हालाही नक्की आवडेल. तर मग लवकरच भेटूया एका नवीन ट्रेक किंवा नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निसर्गाचा मजा लुटा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.